Hello students, today lecture discussing the PHP super global variable. We already have discussed about variables and global variables in PHP in the article. These are specially defined array variables in PHP that make it easy for you to get information about a request or its contents. The superglobals are available throughout your script. This variable can be accessed from any function. Superglobal variables were introduced in PHP 4.1.0 and are rebuilt in variables that are always available in all scopes. Some predefined variables in PHP are superglobals, which means that they are always accessible regardless of a scope, and you can access them from any function, class or file without having to do anything special. म्हणजे सुपरग्लोबल व्हेरिएबल आपण एनी टाइम कधी पण ॲक्सेस करू शकतोय, कोणत्याही फंक्शनमध्ये यूज करू शकतोय किंवा क्लासमध्ये यूज करू शकतोय किंवा एखादी फाईल पण आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. यासाठी सुपरग्लोबल व्हेरिएबलचा यूज केला जातो. नेक्स्ट सम सुपरग्लोबल व्हेरिएबल्स आर फर्स्ट वन इज PHP सेल्फ, नेक्स्ट $server, $request, $post, $get and $cookie. This is the superglobal variable. First one is, let's discuss one by one in deep. First one discuss is $server. It is the superglobal variable which holds information about header, path and script location. म्हणजे सर्व्हर सुपरग्लोबल व्हेरिएबल काय करतं तर तुमच्या सर्व्हरचा नेम डिफाइन करतं, डिस्प्ले करतं, त्याची हेडर फाईल कोणती आहे, त्याचं स्क्रिप्ट कोणतं आहे, तुम्ही ॲज एजंट म्हणून काय यूज केला आहे, स्क्रिप्ट नेम काय आहे, PHP सेल्फ म्हणजे करंट PHPची स्क्रिप्ट का आहे याचा पाथ ऑलवेज ते काय करतं डिस्प्ले करतं. म्हणून $server का आहे सुपरग्लोबल व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल सुपरग्लोबल व्हेरिएबल आहेत. पुन्हा त्याच्या इनसाइड आपण मल्टिपल सुपरग्लोबल व्हेरिएबल यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आहे PHP सेल्फ, गेटवे, सर्व्हर ॲड्रेस, सर्व्हर नेम आहे, ते काय करतं सर्व्हरचं होस्ट ऑफ सर्व्हर आपल्याला डिस्प्ले करतं. सर्व्हरचं सॉफ्टवेअर कोणतं आहे हे डिस्प्ले करण्यासाठी सर्व्हर सॉफ्टवेअर यूज केला जातो. सर्व्हरचा प्रोटोकॉल यूज केला जातो. रिक्वेस्ट मेथड आहे, रिक्वेस्ट टाईम, क्युरी स्ट्रिंग. इट इज द सम इनसाइड द सुपरग्लोबल व्हेरिएबल इज यूज्ड इन $server superglobal variable. Let's see example of the $server superglobal variable. Write a script, then declare echo $server. त्याच्यामध्ये मी काय केले फर्स्ट इनसाइड द सुपरग्लोबल व्हेरिएबल यूज केला आहे सर्व्हरमधील PHP सेल्फ. ते काय करतं करंट पाथ, करंट स्क्रिप्ट कोणती आहे त्याचा काय करतं ते ॲड्रेस व्हॅल्यू तुमचा पाथ काय करतं डिस्प्ले करतं. नेक्स्ट आहे सर्व्हर नेम, तुमच्या सर्व्हरचा नेम काय आहे ते डिस्प्ले करतं. थर्ड वन आहे HTTP होस्ट, होस्ट कोण आहे ते तुमचं डिस्प्ले करण्यासाठी इनसाइड आपण काय केलं आहे HTTP होस्ट हा काय केला आहे इनसाइड सुपरग्लोबल व्हेरिएबल यूज केला आहे. नेक्स्ट आहे HTTP रेफरन्स का आहे तो डिफाइन केला. यूजर एजंट, इट इज द इनसाइड द सुपरग्लोबल व्हेरिएबल आर यूज्ड इन द $server सुपरग्लोबल व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आउटपुट बघा काय आलं. फर्स्ट काय आलं तुमचा सर्व्हर स्क्रिप्टचा पाथ डिस्प्ले झाला. नेक्स्ट काय आलं सर्व्हरचं नेम काय ते डिस्प्ले झालं. द नेक्स्ट आहे HTTP होस्ट. जेवढे तुम्ही इनसाइड सुपरग्लोबल व्हेरिएबल यूज करताय तेवढं तुम्हाला आउटपुट ते काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे. नेक्स्ट आहे $request मेथड. The request method, a $request superglobal variable is a PHP superglobal variable. It is used to collect from data after submitting an HTML form. रिक्वेस्ट मेथड काय करतं डेटा कलेक्ट करण्याचं काम करतं. कधी जर का एखादा HTML फॉर्म आहे जो आपण डेटा काय केला आहे HTML फॉर्ममध्ये डेटा इन्सर्ट केला आणि तो काय केला सबमिट केला, तो डेटा कलेक्ट करून स्टोअर करण्याचं काम कोण करतं रिक्वेस्ट मेथड करतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एक मी काय केलेलं आहे फॉर्म क्रिएट केला आहे. HTML मध्ये आपण फॉर्म आधी शिकलेलो आहे, तो फॉर्म आता मी इथे क्रिएट केलेला आहे. HTML देन बॉडी, त्याच्यानंतर फॉर्म मेथड यूज केला. मेथडमध्ये काय केले फॉर्म मेथड त्याची कुठली केली पोस्ट.
देन ॲक्शन काय केले, ॲक्शनमध्ये काय केले, स्क्रिप्ट लिहिले. इको $server PHP सेल्फ. PHP सेल्फ काय नाही, करंट स्क्रिप्ट जी आहे ती काय केलेली आहे, आपण त्याला ॲक्शन म्हणून दिलेली आहे. नेक्स्ट नेम काय घेतलं आहे, नेममध्ये इनपुट एखादं टेक्स्ट घेतलेलं आहे आणि त्याला व्हॅल्यू काय केले, एफ नेम. नेक्स्ट ही व्हॅल्यू आपण पुढे काय करणार आहे, स्क्रिप्टमध्ये यूज करणार आहे. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. म्हणजे एक टेक्स्ट घेतला, एक टेक्स्ट बॉक्स घेतला आणि एक बटन घेतलेलं आहे आणि फॉर्म काय आपला झाला, कंप्लीट झाला. नेक्स्ट अनदर आपण स्क्रिप्ट राईट केले बघा. त्याच्यामध्ये इफ $server जी आपण सुपर ग्लोबल व्हेरिएबल आता जस्ट पाहिलं ते $server आणि त्याच्यामध्ये रिक्वेस्ट मेथड यूज केलेली आहे इनसाइड द सुपर ग्लोबल व्हेरिएबल ऑफ $server. त्याच्यामध्ये पोस्ट मेथड आपण यूज केले. त्याच्यानंतर काय केलं, $name इज इक्वल टू $_रिक्वेस्ट. आपण रिक्वेस्ट कोणाला केले, टेक्स्टला जे नेम दिलेलं आहे त्याला आपण काय रिक्वेस्ट केले, एफ नेम. हे कशामध्ये स्टोअर करून घेतलं, $name या अनदर व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू काय करून घेतली, स्टोअर केली. देन इफ एम्प्टी $name तर तेव्हा व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, नेम इज एम्प्टी. आउटपुट काय डिस्प्ले होणार आहे, नेम इज एम्प्टी. एल्स जे का इको $name जर का त्या टेक्स्टमध्ये तुम्ही व्हॅल्यू पास केली आणि सबमिटवरती क्लिक केलं तर आउटपुट काय होणार आहे, तुम्हाला आउटपुट तिथे डिस्प्ले होणार. दिस इज नो रिक्वेस्ट मेथड. नेक्स्ट आहे $post मेथड. $post आणि $get मेथड आपण कुठे पाहिले तर फॉर्म जेव्हा आपण फॉर्म शिकले त्यामध्ये त्याच्या दोन मेथड्स होत्या, गेट अँड पोस्ट मेथड. पोस्ट मेथड काय करतं, जो डेटा आपण फॉर्ममध्ये लिहिलेला असतो तो काय करतो, अनदर पेजवरती डिस्प्ले करतो. सेम वर्किंग ॲज $post मेथड. PHP $post is a PHP super global variable which is used to collect from data after submitting an HTML form with method post. It is also widely used to pass variable. म्हणजे काय करतो, जो सबमिट केल्यानंतर जो डेटा आहे सेम ॲज रिक्वेस्ट मेथड. रिक्वेस्ट मेथडमध्ये पण आपण रिक्वेस्ट सुपर ग्लोबल व्हेरिएबल पाहिलं, त्याच्यामध्ये पण मेथड आपण यूज केली होती पोस्ट. सेम त्याच्यामध्ये पण काय केला जातो, कलेक्ट केला जातो डेटा आणि तो काय करतो, स्टोअर करण्याचं काम करतं. सेम पोस्ट मेथड काय करतो, आफ्टर सबमिटिंग जो डेटा आहे तो कलेक्ट करण्याचं काम कोण करतं, पोस्ट मेथड करतं. एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये पण मी एक फॉर्म क्रिएट केलेला आहे, फॉर्म मेथड पोस्ट आणि त्याला ॲक्शन काय केले, ॲक्शन सेम PHP सेल्फ यूज केले. PHP सेल्फ काय करतं, करंट स्क्रिप्टचा पाथ डिस्प्ले करतं, जे आपलं PHPचं फर्स्ट सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये पण एक नेम घेतलं, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू एफ नेम, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट आणि फॉर्म काय केला, कंप्लीट केला. नेक्स्ट स्क्रिप्ट राईट केले, त्याच्यामध्ये ई कंडिशन यूज करून $server सुपर ग्लोबल व्हेरिएबल यूज केला. त्याच्या इन्सर्ट आपण काय केले, त्याचे सुपर ग्लोबल व्हेरिएबल यूज केले आणि त्याला व्हॅल्यू काय दिले, मेथड पोस्ट दिलेले. नेक्स्ट $name इज इक्वल टू $_post आणि एफ नेम. एफ नेम काय आहे, जो आपला टेक्स्ट बॉक्समध्ये नेम आपण व्हॅल्यू पास केली ती आता पण इथे काय केले, एफ नेम गेला. इफ एम्प्टी $name असेल तर नेम काय होणार आहे तुमचं, एम्प्टी डिस्प्ले होणार अँड एल्स पार्टला काय जाणार, मग ते तिथून आपण स्क्रिप्टमधून बाहेर पडणार. जर का नेम तुम्ही पास केला असेल तर तुमची कंडिशन कुठे जाणार आहे, एल्सला जाणार आणि इको $name आणि आउटपुट डिस्प्ले होणार, स्क्रिप्ट कंप्लीट. दिस इज द पोस्ट मेथड. लास्ट वन इज $get मेथड. $get is a PHP super global variable. It is can also collect data sent in the URL. म्हणजे जो गेट मेथड काय करतो, जो डेटा आपण फॉर्ममध्ये सबमिट केला असतो तो तुम्हाला कुठे डिस्प्ले होतो, तर URLला डिस्प्ले होतो. तो कलेक्ट करण्याचं काम कोण करतं, $get मेथड सुपर ग्लोबल व्हेरिएबल करतं. इट इज यूज्ड टू कलेक्ट फ्रॉम डेटा आफ्टर सबमिटिंग अन HTML फॉर्म विथ मेथड गेट. $get इट कॅन ऑल्सो कलेक्ट डाटा सेंट इन द URL. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हायपरलिंकचा पण यूज करू शकतोय, जे मी एक्झाम्पल बघितलेलं आहे $getमध्ये. HTML बॉडी त्याच्यामध्ये हायपरलिंक यूज केलं आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास केले $get.php. जी स्क्रिप्ट आपण राईट केलेली आहे अनदर पेजवरती त्याचा इथं काय केला, पाथ दिला आणि ते काय केलं, हायपरलिंक केलं. त्याला सब्जेक्ट पास व्हॅल्यू पास केले. देन त्याच्यामध्ये काय केलं, बटन किंवा एक टेक्स्ट लिहिलं, टेक्स्ट $get आणि काय केलं, हायपरलिंक कंप्लीट केलं. देन बॉडी टॅग कंप्लीट, HTML टॅग कंप्लीट. आउटपुट काय होणार, जेव्हा तुम्ही टेस्ट.getवरती क्लिक कराल तर व्हॅल्यू काय तुम्हाला पास डिस्प्ले होणार आहे अनदर पेजवरती w3school.com. दिस इज द $get मेथड. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघितले, तर सर्व्हर,
request, post, get and PHP self. And last one is cookie. This super global variable discussing the before lecture